KKSSP मध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण शिकणार आहोत माताबिंदी, जी बाजारामध्ये खूप महाग मिळते, पण मी खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला तुमच्याच मोत्यांमधून ही बनवायची शिकवणार आहे। तर पुढील प्रमाणे तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला कळेल। लाईक, शेअर आणि सबस्क्राइब नक्की करा। तर आपल्याला ते बनवण्यासाठी लागणार आहे 0.3 kg वायर लागणार आहे। हे ओल शेप बीड्स घेतलेले आहेत मी। तुम्ही कसेही स्टोन यूज करू शकता, तुम्हाला जे आवडतील ते। जरदोजी यूज करत आहे मी। आणि हे मोती 6 mm चे मोती आहेत। डबल कोटवालेच मोती घ्यायचे, कारण की छान फिनिशिंग येते। आणि त्याचसोबत आपल्याला लागणार आहेत असे हे ग्रीन मणी। तर मग ग्रीन घेऊ शकता, रेड घेऊ शकता, तुम्हाला जे आवडेल त्या कॉम्बिनेशननुसार तुम्ही बनवू शकता। आणि रेड कलरचे हे क्रिस्टल लागणार आहेत। तर ह्याला काचेचे बीड्स ही म्हणतात, तर तुम्ही हे काचेचे बीड्स घेऊ शकता। तर आता आपण चालू करूया की तुम्हाला काय करायचं आहे। माझ्या ज्या स्टुडंट आहेत त्यांना ऑलमोस्ट माहितीच आहे की एक हाताचा मेजरमेंट घ्यायचा आहे आपल्याला। कोपऱ्यापर्यंतच्या मेजरमेंटनी एक तार कट करून घ्यायची आहे आपल्याला। आणि हा जो बीट आहे त्याला आपण इथे रॅप करून घेणार आहोत। ओके, तुम्ही पाहू शकता असा रॅप केलेला आहे मी। आणि यामध्ये आपल्याला बीट्स टाकायचे आहेत। तर आपल्याला बघायचं आहे, तुम्ही जर हा छोटा हे घेतला असेल, बीट्स घेतला असेल, तर कमी त्याला मोती बसतात। तर ह्या सर्कलमध्ये आपल्याला मोती इथे अटॅच करून घ्यायचे। पाहू शकता तुम्ही अशा सर्कलमध्ये। तर मी इथेच परत जाऊन मोती फिटिंग करून घेत आहे। ओके, आता आपल्याला इथे कमी पडतोय बीट, तर तिथे आपण हा बीट बसवून घेणार आहोत। बीट बसवून झाल्यानंतर आपल्याला हे सर्वांची फिटिंग करून घ्यायची आहे। तर प्रत्येक होलमधून तुम्हाला दिसतच आहे, होलमधून आपल्याला ते तर तुम्ही हे असं फिटिंग करत करत कंप्लीट करून घ्या सर्व बीट्स, की प्रॉपर ते हलणार नाही। हे पहा, आता ते बीट्स आपले हलत नाहीत ऑलमोस्ट। तर आपण पूर्ण फिटिंग करून घेतली आहे। आता एक एक बीट्स आपण पुढे जॉईन करणार आहोत। हा बिंदीचा आपण सेंटर तयार करत आहोत। इथे पकडून तुम्ही हा ताराला ओढून घ्यायचा आहे आणि एक एक बीट तुम्ही फिट करत पुढे जायचं आहे। तर नेक्स्ट राऊंड, तर हे तुम्ही पाहू शकता। परत त्याच ठिकाणी येऊन त्या बीटला आपल्याला फिटिंग करून घ्यायचं आहे। हे असंच पूर्ण आपण राऊंड करून घेणार आहोत। तर आपल्याला हे असं पूर्ण करून घ्यायचं आहे। ही लास्ट मणी चालू आहे माझी। तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा आपलं हे फिक्स झालेलं आहे। करायचं आहे आपल्याला, इथे आपल्याला जरदोजी लावायची आहे, किंवा तुम्ही मणीही लावू शकता, पण मला जरदोजी जास्त आवडते, कारण की ती शाईन पण करते आणि खूप सुंदर पण दिसते। तर आता मेजरमेंट घेऊन मी कट करून घेते किती लागणार आहे। तर तुम्ही हे अशा मेजरमेंटनी कट करून घ्यायचं की आपल्याला जरदोजी किती लागणार आहे। ओके, हे बघा। तर आता आपण
जरदोजी फिटिंग करणार आहोत. परत त्याच ठिकाणी तुम्हाला काढून घ्यायचं आहे. जिथे जिथे लूज आहे तिथे तिथे तुम्ही एक एक टाक्याने त्याला फिटिंग करून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता असा आपला एक छानसा ब्रोच तयार झालेला आहे. आता ह्याच्याच वरती आपल्याला इथे लावण्यासाठी सेम टाईप पण छोटा ब्रोच असा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. तर मी ह्याचा एक ब्रोच तयार करून घेते. तर इथे एक आपण मणी लावून घेतला आहे. आता पूर्ण आपल्याला मणी लावून घ्यायचे आहे. काढून घ्यायचे. ओके, हे बघ. तर असेच आपण कंटिन्यू मणी करणार आहोत. हे बघा, असे आपल्याला सर्व मणी बसवून घ्यायचे. तर अशा प्रकारे आपण हे पूर्ण करून घेतलेलं आहे. तर आता ह्याला आपण लावणार आहोत मगाशी सारखं जरदोजी. तर जरदोजी तुम्ही असं करून त्याला फिटिंग करून घ्या. ओके, तर हे आपलं असं तयार झालेलं आहेच. हे तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसतंय ते. आणि हा एक मोठा. तर आपल्याला हे इथे असं जॉईन करून घ्यायचं आहे. आता हे झालं. तर आणखीन एक आपल्याला छोटा असा गोल बनवायचा आहे, तो आपण बनवून घेऊ. अशा प्रकारची तुम्हाला फुलं शिकायची असेल आणि बनवायची असतील तर माझ्या यूट्यूब चॅनलला हा फुलांचा व्हिडिओ मी टाकलेला आहे विथ फिनिशिंग सकट. तर तुम्ही तिथे जाऊन बघा आणि अशी फुलं शिकून हा पूर्ण माताभिंदी तुम्ही तयार करू शकता. तर मी आता पुढील डिझाईन कशी आहे ती तुम्हाला दाखवते. तर आपण हे तर बनवायला शिकवलंच आहे. माताबिंदी खूप सुंदर माताबिंदी बनलेली आहे ही. तर ही आपण माताबिंदी जॉईन करणार आहोत. तर हे फुलं कशी बनवायची ह्याच्या 3 टेक्निक मी माझ्या व्हिडिओमध्ये टाकलेले आहेत. तर तुम्ही तिथून माझी ती टेक्निक बघू शकता. फुलाची खूप सोप्या पद्धतीने शिकवलेली आहे. तर ही अशी जी फुलं आहेत ते तुम्ही माझ्या एका व्हिडिओमध्ये पाहू शकता. तर आपण आता हे प्रत्येक फूल इथे तर आता हे माताबिंदीचे जे आपले फूल आहेत ते आपण असे इथे जॉईन करणार आहोत प्रत्येक ठिकाणी. आणि हे ज्या कड्या आहेत त्या लास्टला जॉईन करणार आहोत अशा प्रकारे. तर हे जॉईन करण्यासाठी आपल्याला ह्या तारासोबत ही तार अटॅच करून घ्यायची आहे. तर तुम्ही हा जो पहिला मणी आहे त्यामधून याला जॉईन करून घ्यायचं जेणेकरून ते छान प्रकारे फिटिंग होईल. तर अशा प्रकारे आपल्याला सर्व जॉईन करून घ्यायचे आहे. ओके, हे आपले जॉईन झालेलं आहे. आता हा मणी आणि हा मणी जॉईन करून घ्यायचा आहे. हा आणि हा मणी जॉईन करायचा आहे. सेंटर मणी घ्यायचा, त्याला एक लूप देऊन तुम्ही टक करू शकता. या प्रकारे टक करून घ्यायचं आहे की जेणेकरून ते सुटणार नाही. आणि ह्या मणीचा ग्रीन मणीमधून काढून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला ते सर्व जॉईन करून घ्यायचे आहे. तर आपण अशा प्रकारे हे सर्व जोडून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता प्रत्येक मणीला टक करून घेतलेला आहे. आता आपल्याला इथं प्रॉपर एक अशा प्रकारचं हुक भेटतं ते आपण जॉईन करून घेणार आहोत. तर तुम्ही इथे असं जॉईन करून घेऊ शकता.
त्याला टक करून घ्या व्यवस्थितरित्या. आणि आता इकडनं 5 मणी टाकायच्यात आणि इकडेही तसंच आपण परत तसंच हुक टक करून घ्यायचा. 2-3 वेळेस चांगलं रॅप केल्यानंतर हे निघत नाही, कारण की ही आहे तार, त्यामुळं वायर असल्यामुळं कसं शक्यतो निघत नाही, कट केल्याशिवाय तर नाही. आणि आता आपल्याला इथे एक लटकन लावायची आहे, तर ते बिंदीच्या एकदम लास्टच्या मणीमधून आपल्याला हे काढायचं आहे आणि हालेल तसं त्याला रॅप करायचं आहे. थांबे. थांबे.